तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांसाठी काही बाजार समितीचे बाजारभाव घेऊन आलेला आहे. तर पाहायला गेलं तर मी आज तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती करतो की या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर पाहायला गेलं तर मी अशा काही 10 ते 12 बाजार समितीचे तुरीचे बाजारभाव सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण सावनेर, सिल्लोड, परभणी, औसा, काटोल, शेगाव, औसा, भोकर, कारंजा अशा काही 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत. तर शेतकऱ्याची जर तुमची तूर विक्री असेल तर तुमच्या तुरीला योग्य तो दर मिळू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि या तुरीच्या भावामध्ये मोठे फेरबदल होत असतात. राज्य सरकारच्या माध्यमातून तुरीच्या भावामध्ये मोठे बदल होत असतात. मग त्याकरिता मी या बदल जर झालेच तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येत असतो या यूट्यूब चॅनलवरती. तर त्यामुळे मी आज घेऊन आलेला आहे व्हिडिओ तुरीचे बाजारभाव. तर सर्वप्रथम आज आपण सावनेर या बाजार समितीचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि आवक हे बाजारभाव पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सावनेर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर ₹6011 आवक आहे आणि कमीत कमी दर आहे ₹9000 आणि जास्तीत जास्त दर आहे ₹9843 प्रति क्विंटल तुरीला या सावनेर बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर समोर सिल्लोड बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सिल्लोड बाजार समितीमध्ये आवक आहे 5 आणि कमीत कमी दर आहे ₹9100 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ₹9300 प्रति क्विंटल सिल्लोड या बाजार समितीमध्ये. तर समोर आपण परभणी बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर परभणी बाजार समितीमध्ये ₹9200 प्रति क्विंटल तुरीला दर मिळतोय आणि जास्तीत जास्त दर पाहायला गेलं तर ₹9500 प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त परभणी या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर समोर आपण जळकोट या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर जळकोट या बाजार समितीमध्ये आवक आहे 452 आणि कमीत कमी दर आहे ₹9955 आणि जास्तीत जास्त दर आहे ₹10,555 प्रति क्विंटल. तर शेतकऱ्यांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमची तूर विक्री असेल तर तुमच्या तुरीला योग्य तो दर मिळू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर व्हिडिओवर आला असाल तर तुम्हाला हे बाजारभाव नक्की समजतील आणि तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव कळून तुमची तूर विक्री असेल तर या विक्रीच्या माध्यमातून तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. तर समोर आपण पैठण या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. पैठण बाजार समितीमध्ये ₹8500 प्रति क्विंटल तुरीला दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर ₹9300 प्रति क्विंटल जास्तीत जास्त पैठण या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर समोर पाहायला गेलं तर कारंजा या बाजार समितीचे बाजारभाव जर पाहिलं तर कारंजा बाजार समितीमध्ये आवक आहे ₹1500 आणि कमीत कमी दर आहे ₹8800 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ₹9930 प्रति क्विंटल पैठण या बाजार समितीमध्ये. तर समोर रिसोड या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर रिसोड बाजार समितीमध्ये आवक आहे ₹2300 आणि जास्तीत जास्त दर आहे ₹10,110. तर समोर हिंगोली या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर हिंगोली बाजार समितीमध्ये आवक आहे 410 आणि कमीत कमी दर आहे ₹9100 आणि जास्तीत जास्त दर आहे ₹10,150 प्रति क्विंटल हिंगोली या बाजार समितीमध्ये. तर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, हिंगोलीमध्ये जर कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांची तूर विक्री असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर समोर आपण जालना या बाजार समितीचे पाहणार आहोत. जालना बाजार समितीमध्ये आवक आहे 97 आणि कमीत कमी दर आहे ₹9000 आणि जास्तीत जास्त दर आहे ₹9672 आणि समोर अकोला बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर अकोला बाजार समितीमध्ये दर आहे ₹8200 आणि जास्तीत जास्त दर आहे ₹10,300 प्रति क्विंटल या अकोला बाजार समितीमध्ये. तर समोर मालेगाव बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर मालेगाव बाजार समितीमध्ये दर आहे ₹6500 प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर ₹9530 प्रति क्विंटल एवढा दर आहे मालेगाव या बाजार समितीमध्ये. तर समोर आपण पाहणार आहोत नागपूर या बाजार समितीचे दर. नागपूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर ₹8800 प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर ₹10,052 प्रति क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर समोर हिंगणघाटसुद्धा आपण पाहणार आहोत. हिंगणघाट बाजार समितीमध्ये ₹9750 प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त दर आहे ₹10,400 प्रति क्विंटल
हिंगणघाट या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर समोर आपण जिंतूर या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. जिंतूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर ₹9,400 प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर ₹9,600 प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच आम्ही नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. भेटूया असेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.